महापालिकेच्या ड्रेनेज प्रकल्पाचे काम मिळालेल्या ठेकेदाराने बिल काढण्यासाठी अधिकाऱ्यांना टक्केवारी दिल्याचा आरोप करत त्याचे स्क्रीनशॉट सार्वजनिक केले आहेत। यामध्ये विभागीय कार्यालयातील उपशहर अभियंता, कनिष्ठ अभियंता, पौडी अकाउंट्स विभागातील अधीक्षक, लेखापाल यांच्यापासून थेट शहर अभियंता, मुख्य लेखापाल ते अतिरिक्त आयुक्त या सर्वांना आपण बिल काढण्यासाठी टक्केवारी दिल्याचा खळबळजनक आरोप ठेकेदाराने केला आहे। टक्केवारीत बरबटलेल्या महापालिकेतील भ्रष्ट यंत्रणेचा निषेध करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक कचरा पेट्यांना नोटा चारून तसेच महापालिकेसमोर नोटा ओढून आम आदमी पार्टीने निषेध केलाय। मी टक्केवारी खातोय, मला पैसे खायला आवडतात, माझं पगारात भागत नाही असे लिहिलेल्या कचरा पेट्या नागरिकांचं लक्ष वेधून घेत होत्या। महापालिकेचे कामे घेणाऱ्या ठेकेदारांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये याआधी देखील 18% इतकी रक्कम जमा केल्याशिवाय काम मिळणार नाही अशा आशयाचा मेसेज व्हायरल झाला होता। ड्रेनेज प्रकरणात खुद्द ठेकेदारानेच पुरावे दिल्याने महापालिकेच्या भ्रष्ट यंत्रणेचे पितळ आता उघडे पडले असल्याची टीका आपचे प्रदेशक संघटन सचिव संदीप देसाई यांनी केले। पैसे खात निकृष्ट दर्जाची कामे करून शहराची अब्रू वेशीवर टांगणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी नियुक्त समितीच्या विश्वासार्हतेबद्दल आता शंका आहे। त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना या चौकशीसाठी नियुक्त करण्याची मागणी आपने प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली आहे। यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, समीर लतीफ, दुष्यंत माने, विजय हेगडे, प्रसाद सुतार, राकेश गायकवाड, संजय नलवडे, मयूर भोसले, लखन काजी, रमेश कोळी, चेतन चौगले आदी उपस्थित होते। महानगरपालिकेचा कॉन्ट्रॅक्टर वरळे यांनी 2-3 दिवसापूर्वी गोप्यस्फोट केला। महानगरपालिकेचे अधिकारी त्याचं पद आणि त्याची टक्केवारी याची मांडणीच त्यांनी संपूर्ण मीडियासमोर केली, संपूर्ण लोकांच्या समोर केली। या निमित्तानं आम्हाला आयुक्त मॅडमना सांगायचं आहे, माननीय प्रशासकांना सांगायचं आहे की तुम्ही याच्यावर जी काही चौकशी समिती नेमलेली आहे याच्यावर आमचा पहिला आक्षेप असणार आहे। एक अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याला साथ देतो म्हणून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमण्यापेक्षा बांधकाम विभागाचे अभियंता, महानगरपालिकेच्या हद्दीतील असणारे आर्किटेक्ट असोसिएशन, बिल्डर असोसिएशन किंवा नामांकित कॉन्ट्रॅक्टर यांची चौकशी समिती तुम्ही नेमावी अशी आमची आग्रहाची मागणी या निमित्तानं आयुक्त मॅडमकडे असणार आहे। त्याचबरोबर या वरळ्यांचं मला अतिशय मनपूर्वक कौतुक करायचं आहे। त्यांनी काम चुकीचं केलंय, बरोबर केलंय, याच्यामध्ये मला आता पडायचं नाही आहे। पण मला एवढंच मात्र खात्रीपूर्वक सांगायचं आहे, त्यांनी जे धाडस दाखवलेलं आहे, कुठला अधिकारी किती पैसे घेतो, किती टक्केवारी घेतो, या धाडसाचं त्यांचं कौतुकच आहे। कारण 2-2.5 वर्षापूर्वी महानगरपालिकेचा कॉन्ट्रॅक्टरचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये अशाच पद्धतीची एक पोस्ट व्हायरल झाली होती। टक्केवारीतले 18% द्या, गपगुमान द्यायचे, नाहीतर पुढचं काम मिळणार नाही। पण त्यावेळी कॉन्ट्रॅक्टरनी कुठलीही भूमिका घेतलेली नाही म्हणून ते प्रकरण तसंच दाबलं गेलं। मला यापुढे सांगायचं आहे, महानगरपालिकेतले अधिकारी टक्केवारी घेतात म्हणून विकास कामाची जी काही दुर्दशा होते ती जर मोडून काढायची असेल तर आता झालेल्या प्रकरणावर प्रशासकाने अतिशय कारवाई, तातडीची कारवाई आणि कठोर कारवाई करायला पाहिजे अशी आमची प्रामुख्यानं मागणी आहे। आणि हीच मागणी घेऊन आज आम्ही हे प्रतिकात्मक आंदोलन या महानगरपालिकेच्या दारामध्ये करतोय। कोल्हापूरचा विकास साधायचा असेल, कोल्हापूरची डेव्हलपमेंट करायची असेल तर महापालिकेतली टक्केवारी बंद करायला पाहिजे अशा पद्धतीची आग्रहाची भूमिका घेऊन आम्ही आलोय। आणि जोपर्यंत ही टक्केवारी बंद होणार नाही आमचं आंदोलन असंच चालू होईल। जय हिंद। कोल्हापूर महानगरात विधायकतेचा अरुणोदय। माननीय श्री अरुण सोनवणे यांची वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या कोल्हापूर महानगर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक माननीय सुरेश देसाई, सम्राट इंडस्ट्रीज, माननीय मुकुंद पवार, सोहम कॅटरर्स, माननीय अभिजित फटकर, माननीय अमर पाटील, माननीय राजू पाटील।